चला, कोजनरेशन अँड टॅरिफ, एनर्जी कॉन्झर्वेशन बाय यूजिंग कोजनरेशन अँड टॅरिफ आपण बघत होतो. आणि त्याच्यामध्ये कोजनरेशनमध्ये आपण काय बघितलं होतं, अकॉर्डिंग टू सिक्वेन्स ऑफ यूज, याच्यानुसार जे कोजनरेशनचे दोन प्रकार होते, टॉपिंग सायकल आणि बॉटमिंग सायकल, ते आपण बघितलं. ओके. आणि टॉपिंग सायकलमध्ये किती प्रकार होते सब? 4. कोणकोणते? कंबाईन सायकल, बरोबर. अजून स्टीम टर्बाईन, अजून गॅस टर्बाईन आणि रेसिप्रोकेटिंग. तर हे सगळे बघितलं आपण. आणि नंतर बॉटमिंग सायकलसुद्धा बघितलं. आठवतं आहे तुम्हाला? ते थोडं बघा, रिकॉल करा. हे बघा, फक्त डायग्रामॅटिक लक्षात ठेवा. हे बाकीचं काय याच्यावरच डिपेंड करतं ना, याच्यात काय ते समजलं, बाकी काहीच नाही. तर हे अकॉर्डिंग टू सिक्वेन्स ऑफ यूज बघितलं. ओके. आता आपल्याला काय बघायचं आहे, अकॉर्डिंग टू टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीवरून त्याचे परत किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? 3. कोणकोणते? स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन आणि रेसिप्रोकेटिंग. बरं. स्टीम टर्बाईनचे परत 2 प्रकार पडतात. कोणते? बॅक प्रेशर आणि कंडेन्सिंग. त्याच्यानंतर गॅस टर्बाईनचे परत 2 प्रकार पडतात, ओपन सायकल आणि क्लोज सायकल. आणि रेसिप्रोकेटिंगचे परत 2 प्रकार पडतात. कोणते? स्पार्क इग्निशन आणि, अरे सांगा, स्पार्क इग्निशन आणि अजून कोणता? म्हणजे तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीटच लिहिलेलं नाही आहे. कॉम्प्रेसिंग आणि स्पार्क इग्निशन असे 2 प्रकार पडतात. बरं, ठीक आहे. तर हे टाईप्स ऑफ टाईप्स ऑफ कोजनरेशन प्लान सगळ्या ब्लॉक डायग्राम व्यवस्थित करून घ्या. काय काय फरक आहे तेवढं जर केलं ना, बाकी तुम्हाला सगळं समजून जाईल. चला, अकॉर्डिंग टू सिक्वेन्स झालंय. आता अकॉर्डिंग टू टेक्नॉलॉजी बघायचं आहे. तर आपण जर स्टीम टर्बाईन वापरत असू तर त्याला काय म्हणायचं आहे? कोजनरेशन सिस्टीम ऑन द टेक्नॉलॉजी बेसिस. त्याच्यामध्ये पहिलं स्टीम टर्बाईन आहे. स्टीम टर्बाईन म्हणजे आपण हाय प्रेशर स्टीम टर्बाईन आपण इथं वापरतो, बस दुसरं काहीच नाही. ओके. त्या स्टीम टर्बाईनमध्ये आणि ह्या स्टीम टर्बाईनमध्ये काय फरक आहे? तर जास्त काही फरक नाही. ओके, जास्त काही फरक नाही. तिथं पण तुम्हाला हीच डायग्राम दिसल आणि इथं तुम्हाला तीच डायग्राम दिसल. ओके. फक्त इथं बॅक प्रेशर आणि कंडेन्सिंग असे सब प्रकार पडतात. तिथं टॉपिंग सायकलमध्ये इलेक्ट्रिसिटी काय तुमचं फर्स्ट प्रायोरिटी आणि हीट जी आहे अदर यूजसाठी वापरतात. बघा, आता इथं काय केलं आपण? दगडी कोळसा जाळला. कुठं जाळला? फर्नसमध्ये. कुठं असतं फर्नस? बॉयलरच्या खाली. ते काय करतं? बॉईल करतं. काय बॉईल करतं? वॉटर. वॉटर बॉईल केल्याच्या नंतर त्या वॉटरचं कन्व्हर्जन हाय प्रेशर स्टीम मध्ये होतं. ती स्टीम आपण टर्बाईनच्या ब्लेडवर आदळतो. टर्बाईन हे डायरेक्टली मेकॅनिकली कपल्ड विथ जनरेटर. कोणाला? जनरेटरला. जनरेटर म्हणजे काय? इथं अल्टरनेटर असतं. AC जनरेटर वापरतो आपण, 3 फेज AC जनरेटर. तर स्टीम टर्बाईन फिरलं, जनरेटर फिरलं, एक्सायटर थ्रू काय करेल रे? ते इलेक्ट्रिसिटी तयार करेल. सो इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोडक्शन झालंय. आता ह्या स्टीम टर्बाईनमधून जे काही हाय प्रेशर स्टीम बाहेर पडते, तर ती स्टीम डायरेक्ट वापरा कंडेन्सेशन करून. म्हणजे त्याचं काय करायचं? कंडेन्सिंग करायचं. त्या स्टीमचं परत पाण्यामध्ये रूपांतर करायचं आणि ते हॉट वॉटर वापरायचे. ही एक मेथड आहे. किंवा ते हाय प्रेशर स्टीम त्याला प्रोसेस करून परत बॅक प्रेशरनी, म्हणजे कुठं? बॉयलरला टाका. कशा थ्रू? इकॉनॉमायझर थ्रू टाका. ओके. ते बॅक प्रेशर वाली. आणि हे काय? कंडेन्सिंगवालं. कंडेन्सेशन करून पुढं वर बेंचला किंवा वर्किंग प्रोसेसला पाठवून द्यायचं. त्याला आपण काय म्हणतो? कंडेन्सिंग. याचे 2 प्रकार पडतात ना, एक कंडेन्सिंग आणि एक बॅक प्रेशर. तर हे टर्बाईनमधली हाय प्रेशर स्टीम जी आहे, आता हे लो प्रेशर स्टीम एक्झॉस्ट होते. हाय प्रेशर स्टीम याच्यावर आदळल्याच्या नंतर तिचं प्रेशर कमी होतं
आणि ती स्टीम जी आहे ही प्रोसेसिंग और कंडेन्सिंग होते आणि नंतर ती अदर ॲप्लिकेशनला वापरली जाते. आता ही कंडेन्सिंग झाल्याच्या नंतर परत ते पाण्यामध्ये कन्व्हर्जन केलं आणि ते पाणी पंप थ्रू परत काय केलं आहे, बॉयलरला टाकलं आहे. ओके. आता बघा, एक्झॉस्ट गॅस फ्रॉम द प्लांट, याच्यातून गॅसेस जे आहेत बाहेर रिमूव्ह केले जातात, अनवॉन्टेड गॅसेस, आणि ते नंतर बॉयलरला थंड करून पाणी टाकलं जाते. ओके. बऱ्याच वेळेस हे हॉट पाणी जर गरम असेल तर ते इकॉनॉमायझर थ्रू टाकले जाते बॉयलरला. ओके. तर याचे दोन प्रकार कोणकोणते पडतात, एक बॅक प्रेशर, याच्यात परत प्रेशर रिसायकल केलं जातं, आणि दुसरं एक कंडन्सिंग. तर हे कंडन्सिंग आहे. तर बघा काय म्हणतंय, बर्निंग ऑफ कोल इन द बॉयलर अँड हीट the water at high pressure steam is produced which is fed to the drive steam turbine. In turns it drive the generator to produce electrical energy. तेच सांगितलं मी, टर्बाईनच्या ब्लेडवर स्टीम आदळली त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी तयार होईल. आफ्टर डुईंग द युजफुल वर्क द प्रेशर ऑफ स्टीम काय होणार आहे, लोअर डाऊन होणार आहे, आणि लो प्रेशर स्टीम इज प्रोसेस इन द प्रोसेस चेंबर और कंडेन्सर. मग हे कुठं जाणार आहे, प्रोसेस चेंबरला किंवा कंडेन्सरला जाणार आहे. अँड इट मे बी टेकन आउट अँड यूज फॉर अदर पर्पज, एका कंडिशनमध्ये यूज फॉर अदर पर्पज, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं जातं, बॅक टू द बॉयलर. तर ही बॅक प्रेशर म्हणजे हे डायरेक्ट जर इथं वापरलं तुम्ही तर याला आपण काय म्हणू, कंडेन्सेशन प्लांट म्हणू, आणि हे जर बॅक टू द बॉयलर म्हणलं तर याला आपण काय म्हणू, बॅक प्रेशर म्हणू. कळालं का? इट कॅन बी कंडेन्स अँड फेड बॅक टू द बॉयलर, इफिशियन्सी ऑफ प्लांट इज इन्क्रीज. आता बघा याचे फायदे काय आहेत, काय काय फायदे आहेत रे, कॉस्ट कमी आहे, सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे, नो कुलिंग वॉटर नीडेड. ओके. प्रेशरची स्टीमची प्रेशर कमी झालं, कंडेन्सेशन प्रोसेस झालं, याला काय खूप सर्क्युलेशन करायची गरज नाही. ओके. त्याच्यामुळे हे सिम्पल आणि इझिली को जनरेशन होण्यासारखं. त्याच्यानंतर बघा डिसॲडव्हान्टेजेस काय, टर्बाईन साईज इज लार्ज, मोठ्या साईजचं टर्बाईन घेतो आपण, का, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी, आणि हे हाय प्रेशर स्टीमचं लो प्रेशरमध्ये कन्व्हर्जन करतो. मग असं जर लार्ज टर्बाईन असेल तर सिव्हिल वर्क मोठं लागेल आणि ओव्हरऑल कॉस्ट वाढेल. ओके. हे ड्रॉबॅक आहेत. सो दिस इज को जनरेशन सिस्टीम ऑन द टेक्नॉलॉजी बेसिसमध्ये युजिंग स्टीम टर्बाईन. ते कोणाकोणाला कळालं, पुन्हा एकदा 2 मिनटं सांगतो. दगडी कोळसा जाळला, कुठं जाळला, फर्नसमध्ये जाळला, बॉयलरच्या खाली. नंतर बॉयलरमध्ये काय होईल, हाय प्रेशर स्टीम होईल, ती स्टीम टर्बाईनवरच्या ब्लेडवर आदळ, टर्बाईन फिरायला लागेल आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. ही आपली प्रायोरिटी. ओके. अशी जर प्रायोरिटी असेल तर त्याला टॉपिंग सायकल म्हणायचं. त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, तर ते प्रायोरिटी बेसवर हे इलेक्ट्रिसिटी तयार, आणि सेकंडरी हीट, तर ते टॉपिंग सायकल स्टीम टर्बाईन. त्याच्यात बी स्टीम टर्बाईन आणि याच्यात बी स्टीम टर्बाईन. आता हे हाय प्रेशर स्टीम जी टर्बाईनवर आदळली त्याचं प्रेशर कमी होईल, मग लो प्रेशर स्टीम एक्झॉस्ट होईल. ही कुठं चालली, प्रोसेसिंग युनिटला, कुठं, प्रोसेसिंग युनिटला किंवा कंडेन्सिंग युनिटला, आणि हे डायरेक्ट ती हीट जी आहे ही अदर ॲप्लिकेशनसाठी आपण वापरतो. मग हे पूर्ण कंडेन्स झालेलं वॉटर जे आहे हे परत आपण बॉयलरला देतो. तर ही एक बॅक प्रेशर आणि ही कंडेन्सिंग, अशा पद्धतीचे 2 प्रोसेस येतं लक्षात. तर 4 मार्क जर आलं तर ही डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेनेशन करणं आवश्यक आहे. आता नेक्स्ट आहे तुमचं गॅस टर्बाईन. नेक्स्ट काय, गॅस टर्बाईन. गॅस टर्बाईन पॉवर प्लांटमध्ये, एक मिनिट थोडं बघा. सो दिस इज अ गॅस टर्बाईन ब्लॉक डायग्राम ऑफ गॅस टर्बाईन पॉवर प्लांट. ओके. किंवा को जनरेशन प्लांट. याच्यामध्ये आपण काय करतो, एअर इनलेट, हवा आतमध्ये टाकतोय. ओके. तर याच्यामध्ये कंप्रेसर आहे, कंप्रेस एअरला कंप्रेस केलं आहे. त्याच्यानंतर हे कंबशन चेंबर आहे. तर याच्यापासून काय होणार आहे, याच्यात फ्यूल टाकलं आपण कंबशन चेंबरमध्ये,
ओके, काय टाकलं आहे? फ्यूल टाकलं आहे. आणि इकडून काय मिळतं आहे त्याला? एअर मिळतं. तर इथं काय होणार आहे? फ्यूलचं कंबशन होणार आहे आणि हाय प्रेशर गॅस याच्यावर इनलेट होणार आहे. कशावर? टर्बाईनच्या ब्लेडवर. मग टर्बाईन फिरणार आहे. इथं आपण टर्बाईन कशाने फिरत होती? हाय प्रेशर स्टीमनी. इथं हाय प्रेशर गॅसने फिरणार आहे. मग ही जाणार आहे कुठं? HRBला. HRB म्हणजे काय? हीट रिकव्हरी बॉयलर. कुठं जाणार आहे? हीट रिकव्हरी बॉयलरला. मग इथून गॅसेस एक्झॉस्ट होतील आणि नंतर ही जी स्टीम आहे ती आपण प्रोसेसला वापरू. ती आपण अदर ॲप्लिकेशनला वापरू, प्रोसेसला वापरू. तर ज्यावेळेस एअर इनलेट होतं आहे, कंबशन होतं आहे, गॅस टर्बाईनवर आदळतो, टर्बाईन फिरतं, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, AC इलेक्ट्रिसिटी तयार होते. ही पहिली प्रोसेस. आणि जे टर्बाईनच्या ब्लेडवर आदळल्यानंतर जो गॅस बाहेर पडतो त्या गॅसमधून काय, आता ही हॉट गॅसेस आहे, इथं काय होणार आहे? गॅस एक्झॉस्ट होणार आहे, बाहेर पडणार आहे. आणि त्या याच्यामधून हीट रिकव्हरी बॉयलरमधून काय होईल? हीट आपण बाहेर काढून घेऊ आणि ती हीट आपण अदर ॲप्लिकेशनला वापरू. असं सिम्पल गणित याच्यात, नवीन काही नाही. कोणाकोणा समजलं आहे? तर बघा, इन दिस केस also exhaust gases including moderate pressure and high temperature can be used for processing the supply for other useful workers. इथं ते आपण other useful workers पर्पजला वापरतो. Thus cogeneration is achieved after work and exhaust gases are liberated in the air. जर समजा एक्झॉस्ट गॅसेस एअरमध्ये मोकळ्या याच्यात जात असेल तर त्याला आपण काय म्हणू? ओपन सायकल. आणि तेच जर गॅसेस परत इनलेट करून याच्यामध्ये सोडले जातील तर त्याला आपण काय म्हणू? क्लोज सायकल. हे बघा इथं समजून घ्या. आता बघा, हे गॅसेस जर आपण ओपन एअरमध्ये सोडून दिले तर त्याला काय म्हणायचं आहे? ओपन सायकल गॅस टर्बाईन पॉवर कोजनरेशन प्लांट म्हणायचं. ओके, पण हेच जर गॅसेस आपण परत एअर इनलेटला देऊन परत ते वापरत असू तर त्याला आपण काय म्हणू? क्लोज सायकल. याच्यात काय अवघड आहे का? नाही. तर बघा आता वर्किंग बघा. तर कंप्रेसर काय करत आहे? कंप्रेस एअर गोज टू कंबशन चेंबर. तर हे कंप्रेसर काय करेल? कंप्रेस एअर कंबशन चेंबरला पाठवेल. ॲट चेंबर वेअर फ्यूल इज फीड टू बर्न प्रोड्यूस गॅस ॲट हाय प्रेशर. मग इथं हाय प्रेशर गॅस तयार होईल आणि तो काय करेल? टर्बाईनच्या ब्लेडवर आदळ. दिस हाय प्रेशर गॅस गोज टू गॅस टर्बाईन विच ड्राईव्ह द जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करेल. बघा, कोजनरेशन द गॅस टर्बाईन गोज टू हीट रिकव्हरी बॉयलर. तर हे गॅस जे आहे हीट रिकव्हरी बॉयलरला जाईल. अँड दिस हीट इज युजली युटिलाइज फॉर अदर पर्पज. ओके, आणि हे हीट रिकव्हरी बॉयलर काय करेल? ही हीट जे आहे ते अदर ॲप्लिकेशनला देऊन टाकेल आणि गॅसेस एअरमध्ये लिबरेट करेल, सोडून देईल. तर अशा पद्धतीनं हे गॅस टर्बाईन काम कोजनरेशन प्लांट काम करेल. पुन्हा एकदा सांगतो 2 मिनटात. साधी एअर जे आहे याला कंप्रेसर काय करेल? कंप्रेस करून कंबशन चेंबरमध्ये टाकेल. ते काय करेल? कंबशन चेंबर काय करेल? तिथं फ्यूल असेल त्याचं कंबशन होईल आणि हाय प्रेशर गॅस टर्बाईनच्या ब्लेडवर आदळेल आणि नंतर इथं इलेक्ट्रिसिटी तयार होईल. जिथं हाय प्रेशर स्टीम आदळत होती इथं हाय प्रेशर गॅस आदळतो. मग आता हा गॅस हीट रिकव्हरी बॉयलरला जाईल आणि इथून हीट रिकव्हरी करून हीट जी बाहेर पडेल ती अदर ॲप्लिकेशनला आपण वापरतो आणि राहिलेली हीट कशामध्ये एक्झॉस्ट होते? इन्व्हायरमेंटमध्ये निघून जाते. हा साधा कन्सेप्ट आहे. येतं लक्षात? आता याचा ॲडव्हान्टेजेस काय काय? ॲडव्हान्टेजेस काय? स्मॉल साईज, छोटी साईज आहे. त्याच्यानंतर सिम्पल डिझाईन आहे, डिझाईन सिम्पल आहे, साधी आहे. त्याच्यानंतर एनी हायड्रोजन फ्यूल कॅन बी यूज. कोणतं बी हायड्रोजनयुक्त फ्यूल आपण वापरू शकतो फ्यूल गॅसेसमध्ये. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन सिम्पल आहे. पण ड्रॉबॅक काय आहे? डस्ट जर आला तर त्याची इफिशियन्सी कमी होईल. धुळकण वगैरे जर आले तर याची इफिशियन्सी कमी होईल. मोर मेंटेनन्स जास्त आहे याच्यात. ओके, आणि लाईफ पण कमी याची. काय? कंबशन आहे, लाईफ कमी याची.
ओके, कॉस्ट पण जास्त आहे. ओके, कॉस्ट जास्त नाही येणार कारण एअर इनलेट आहे, फ्यूल आहे, एवढा काय कॉस्ट येणार नाही. ओव्हरऑल कॉस्ट ठीकठाक आहे, याच्यापेक्षा कमी आहे कारण हे इथं काय वापरतो आपण, दगडी कोळसा वापरतो. ओके, त्याच्यामुळे याचा कॉस्ट त्याच्यापेक्षा कमी आहे. सो दिस इज गॅस टर्बाईन. याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, एक ओपन सायकल आणि दुसरा क्लोज सायकल. हे जर एक्झॉस्ट गॅस जर हवेमध्ये मिसळत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, ओपन सायकल म्हणायचं आहे. तेच जर गॅस आपण क्लोज पद्धतीने इथं वापरत असू तर त्याला आपण काय म्हणू, क्लोज सायकल म्हणू. येतं लक्षात. सो दिस इज गॅस टर्बाईन. सो राईट डाऊन. बघा, रेसिप्रोकेटिंग इंजिन कोजेनरेशन, इंजिन टर्बाईन. पहिलं आपण स्टीम टर्बाईन बघितलं, नंतर गॅस टर्बाईन बघितलं ना आता आपल्याला काय बघायचं आहे, इंजिन टर्बाईन. तर अकॉर्डिंग टू टेक्नॉलॉजी यूज याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडले, स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन आणि इंजिन टर्बाईन. तर इंजिन टर्बाईनकडे आपण आलो आहे. ओके, इंजिन टर्बाईन म्हणजे काय रे, पहा इथं काय दिसतंय तुम्हाला, रेसिप्रोकेटिंग ऑइल और गॅस इंजिन. इंजिन काय आहे, प्राईम मूव्हर म्हणून वापरायचं. इंजिन काय काय म्हणून वापरायचं आहे, प्राईम मूव्हर म्हणून वापरायचं आहे. आणि इंजिन फिरलं तर काय होणार आहे, जनरेटर फिरणार आहे. आणि जनरेटर फिरलं तर इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. याच्यात नवीन असं काही नाही. पण इथं पहा, हे कुलिंग, ऑइल कुलिंग, ओके, फीड वॉटर सर्क्युलेटिंग. आता हे इंजिन कुलिंग आणि इथं हीट एक्सचेंजर वापरलं आहे. आणि ही हीट एक्सचेंजर काय देईल तुम्हाला, हॉट वॉटर देईन. ते तुम्हाला आपण अदर ॲप्लिकेशनसाठी वापरण्यासाठी उपयोगात येईल. ओके, तर याचे परत 2 प्रकार पडतात. कोणकोणते, एक स्पार्क इग्निशन आणि दुसरं कंप्रेसर इग्निशन. एक स्पार्क इग्निशन आणि कंप्रेसर इग्निशन. बघा, वन ऑफ द टाइप इन सच कोजनरेशन इज स्पार्क इग्निशन. दिस इज अ जनरली यूज इन स्मॉल जनरेशन प्लांट. इनपुट इज सप्लाय ॲज एअर, एअर, गॅस आणि फ्यूल. ओके, which serve as a heat input to the engine. Engine is reciprocating compressor ignition type. ओके, तर एक स्पार्क इग्निशन आणि दुसरं रेसिप्रोकेटिंग कंप्रेशन इग्निशन आहे. तर त्याच्यानंतर इंजिन शाफ्ट इज कनेक्टेड टू जनरेटर अँड इंजिन ड्राईव्ह द जनरेटर विच प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इथं दुसरं काहीच नाही याच्यात. हे प्राईम मूव्हर म्हणून काम करतं. जसं स्टीम टर्बाईनमध्ये स्टीम टर्बाईन फिरतंय हाय प्रेशर स्टीमनी. गॅस टर्बाईनमध्ये प्रेशराईज गॅस टर्बाईनच्या ब्लेडवर आदळल्या टर्बाईन फिरतं आणि दोन्ही कंडिशनमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. त्याच पद्धतीने एअर इनलेट किंवा गॅस हा गॅस इंजिन टर्बाईन, जे इंजिन टर्बाईन म्हणून वापरणार आहे, हे टर्बाईन रोटेट होईल आणि याला काय आहे, जनरेटर कनेक्टेड आहे. जनरेटर काय करेल, इलेक्ट्रिसिटी तयार करेल. आता इथं ही कूलिंग प्रोसेस जी आहे, इंजिन गरम होणार आहे, तर या कूलिंग प्रोसेसमधून हीट एक्सचेंजर काय करेल, हॉट वॉटर करेल. बघा, इंजिन कूल करण्यासाठी सर्क्युलेटिंग वॉटर असेल, कूलंट म्हणतो आपण याला. ओके, कूलिंग सिस्टीम. लुब्रिकेटिंग ऑइल, जसं की ट्रान्सफॉर्मर ऑइलसुद्धा आपण तिथं वापरू शकतो. पण जनरली बऱ्याच ठिकाणी इंजिन कूलंट म्हणून काय वापरतात, वॉटर ट्यूब्स वापरतात, कूलिंग ट्यूब्स स्पेशल. तर ह्या कूलिंग ट्यूब्स काय करतात, हीट एक्सचेंज करतात आणि त्या सर्क्युलेट होऊन गरम पाणी त्याच्यातून बाहेर पडतं. ते पाणी आपण अदर ॲप्लिकेशनला वापरतो, जसं की हीट प्रोसेसिंगसाठी. ओके, आणि स्टॅक त्याच्यातून प्रेशराईज एअर बाहेर काढण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी. तर अशा पद्धतीची ही सिस्टम, इथून हॉट वॉटर भेटते तुम्हाला आउटपुटला, हे आपण अदर ॲप्लिकेशनला वापरतो आणि इथं इलेक्ट्रिसिटी तयार झालेली इलेक्ट्रिसिटी भेटते. ह्या दोन्ही प्रोसेसमधून तुम्हाला काय भेटेल, कोजनरेशन भेटेल, म्हणजे सायमल्टेनियसली हीट आणि इलेक्ट्रिसिटी.
तर रेसिप्रोकेटिंग इंजिन कोजनरेशन किंवा इंजिन कोजनरेशन, तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक कोजनरेशन बघा, गॅस टर्बाईन, स्टीम टर्बाईन आणि इंजिन कोजनरेशन. तर याच्यामध्ये स्पार्क इग्निशन आहे. स्पार्क इग्निशन 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन वापरून आपण स्पार्क क्रिएट करतो आणि त्यापासून हे रोटेट करतो. हे रोटेट झालं तर इलेक्ट्रिसिटी तयार होते. आणि दुसरे रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर, कंप्रेस एअर वापरून त्याला कूलंट करून त्याला कूलिंग ट्यूब्स थ्रू हीट एक्सचेंज करून परत आपण हॉट वॉटर अदर ॲप्लिकेशनला वापरतो आणि ह्याच प्रोसेसमधून काय तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते. ओके, सो दिस इज रेसिप्रोकेटिंग इंजिन कोजनरेशन. इथे लक्षात. जनरली हे आता बऱ्याच पद्धतीने याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन वगैरे काही दिलं नाही. हे नाही विचारत, पण तुम्हाला माहीत असावं थोडक्यात. कळालं? कोणाकोणाला कळालं? आहे डायग्राम समजली ना, बाकी सोडून द्या. इनपुट आलं आहे, इथं ही फिरलं टर्बाईन प्राईम मूव्हर म्हणून इलेक्ट्रिसिटी तयार झाली. इथं काय आहे, वॉटर फील्ड केलं आपण, कूलिंग ट्यूब्स आहेत, त्या ट्यूबमधून हीट एक्सचेंज झाली, काय झालं आहे, हॉट वॉटर भेटलं आहे. तर हे काय, इंजिन कुलंट म्हणून बघा, दोन्ही 2 वे प्रोसेस आहे. इथं कूलिंग ट्यूब्स जसं ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलच्या ट्यूब्स असतात ना, त्या पद्धतीच्या ट्यूब्स असतात, पण हे वॉटर कुलंट आहे. ओके, तिथं सेल्फ ऑइल कुलंट असतं, इथं वॉटर कुलंट. इथं ल्युब्रिकेटिंग कुलंट ऑइलसुद्धा वापरतात बऱ्याच वेळेस, आणि त्यासोबतच काय राहतात, वॉटर कुलंट वापरतात. ते हीट एक्सचेंज करून आपल्याला त्यापासून हॉट वॉटर भेटू शकतं. हे समजलं? ठीक आहे, राईट.